रामकृष्ण हरी माऊली. कसे सगळेजण मजेत ना? तर आम्ही पण मजेत. तर बघा तुम्हाला आजचा दिवस आनंदाचा आणि आरोग्यदायी जाईल अशी मी विठ्ठलाचरणी प्रार्थना करते. आणि तर आलोय बघा रानामध्ये आणि रानातला काय व्हिडिओ आज तर बघा तुम्ही. आज काय आज तर बघा उन्हात आणायचं आलोय दर्शिक. तर आज करायचं होतं रानामध्ये तर ड्रीप सरळ. तर आम्ही कांदे कापले ना उपटले तर ड्रीप गोळा झालतं असं पांगलं होतं आणि गवत पण त्याच्यात भरपूर झालं ना. तर ते गवतानी सगळं गुतत होतं ना. तर आम्ही सरळ नाळ्या केल्या आणि आता सरळ केल्या 30-35 केल्या. आणि तर पुढल्या टप्प्यात एक म्हणजे असे टप्पे टप्पे पाडले आम्ही. कुठं मोठ जास्त गळत बरं का. हा कुठं काही ठिकाणी बाई खड्या खाऊ राहिल्या. आणि इथं लिंबाचे झाड आहे ना. तर तेवढं खारुताई खारुताई माहिती आहे तुम्हाला. तर खारुताईनं आमचं ड्रिप करंडलं. तर तुम्ही बघा आता आपल्या नशिबात काय काय दुःख काय काय सुख आहे हे आपल्यालाच माहिती. बघा किती ऊन पडलेलं आहे ना. एवढं ऊनच आम्हाला आता ड्रीप सरळ करायचं. आणि आता पाणी थोडं तुम्हालाच माहिती उन्हाळ्यामध्ये पाण्यात थोडी टंचाई राहती. तर ड्रीपद्वारे तर कोरपडीला पाणी एकदम मस्त जातं आणि तेवढीच जागा भिजून तेवढंच झाड हिरवं होतं आपलंवालं. आणि कसं तुम्हाला अजून आम्ही म्हणजे सांगितलं पण नाही का त्याला पाणी आम्ही उन्हाळ्यात थोडं थोडं का व्हायना देतो. आपला माल नका का जाईना. म्हणजे आता सध्याला ऑर्डर भरपूर वाढलेले आहे. पण पाणी द्यायचं कारण म्हणजे ते ना थोडासा रोग येतो. हा हे बघा इथं. तर बघा इथं आहे ना बोरीचं झाड आहे. तर इथं खारुताईनं बोचकवलं. तर बघा दर्शिक पाणी निघत पाय किती. आता आहे ना थोडंसं पाणी प्यावं म्हटलं. तहान लागली. ड्रीप वडू वडायचं म्हणलं सोपं काम नाही. मोटर चालू करावं लागते तेव्हा ते सरळ होतं नाही तर होत नाही. तसं ते हलका असलं वर आहे ना तरंगत वर निसतं मग. तिकडे होईन म्हणलं पण तिकडे नाही जाऊ होईन झालं आता राहिलं. आता म्हटलं थोडंसं पाणी प्यावा. ऊन भरपूर पडलेलं आहे. उन्हाची तुम्ही पण काळजी घ्या. सावलीत आल्यावर बरं वाटतं का आहे ना. मस्त बाबळीची सावली आहे. तर आलो इकडं आणि तर बघा गाडी लावली आणि पाणी प्यायचं आहे. तर म्हटलं दर्शिक पाणी पिऊ तेव्हा मग दर्शिक शांत होतो जीव पाणी प्यायल्यावर. आंबे वाळतीन गण बाई आता. हा वाळती ना. तर काय पाऊस आपल्याकडं म्हणजे पाऊस जादा जरी झाला तरी इकडले खडखड रानायला काही कधी पाणी राहत नाही. इकडं लवकर उन्हाळा भासतो. ऊनच वाढलेलं आहे. इतकं तापमान वाढलेलं आहे ना. तर बसलो आता पाणी पिणी पेलो आणि आता बघा गाडी लावली. आता निघायचं घराकडं. आवरवलं आम्ही तेवढं ड्रीप सगळं. किती नळ्या वाढ झाल्या आपल्या सगळ्या 35 नळ्या झाल्या. आणि आता जायचं घराकडं. ऊन पण भरपूर झालंय. आणि त्या बोरी खाली बांधायची होती ना एक नळी. नाही ना कॅरी बॅग राहिली एक बांधावं लागती. पाणी चांगलं आहे उडून राहिलं. हा ना ते खडीनं बोचकवलं. तर बघा 90 ड्रीप आहे पण खडेनी 4-5 ठिकाणी असं कुडतडून खाल्लं. पाण्यासाठी म्हणा कशासाठी पाण्यासाठीच कुडतडवलं असतं. कारण की पाणी पण पितात ना ते त्याच्यामुळं चांगलेच धारा चालू होत्या. पुढं पाणी नाही जायचं मग परत. तर आता जायचं आहे आम्हाला. एवढं झालं का बाजरीची लाणी करायला. तर बाजरी सोंगायला दिलेली आहे आणि लाणी आमच्याकडे आता. तर आता जाऊ म्हटलं. मग थोडं ऊन पडलंय थोडं थांबू आणि जाऊ दर्शिक. दुपारून झाला ना बाई आता आहे ना. म्हणजे ऊन झालं ना आता. ऊन पण झालंय. आपल्याला जाऊच तर 12-12:30 वाजून घरी जाता नाही का. तर चला उन्हाची तुम्ही पण काळजी घ्या. गावातून जायचं. तर चला मग रामकृष्ण हरी. भेटू पुढल्या नवीन छान व्हिडिओ मध्ये. पाणी प्यायचं तुम्ही. चला बाय.